बारामती विमानतळावर नियमांचं उल्लंघन झाल्याची माहिती MADCच्या सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर अहवाल सुपूर्द करूनही कारवाई झालेली नाही असे यात नमूद केले गेले। तर 2025 मध्ये केलेल्या ऑडिटची निरीक्षणं आता समोर आली आहेत। बारामती विमानतळावर नियमांचं उल्लंघन केलं गेलंय का असा प्रश्न यामुळे समोर येतोय। पाहुयात नेमकं निरीक्षण काय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामती विमानतळावर ATC यंत्रणाच नाही। विमानतळावर वॉल कंपाऊंड आणि वॉच टॉवरही नाही। धावपट्टी 2500 मीटर असणं गरजेचं असतं, मात्र प्रत्यक्षात ती 1700 मीटरच आहे। तर विमानतळावर स्वतःची अग्निशमन यंत्रणाही नाहीये। बारामती विमानतळ हे विमानतळ नाही तर आपत्कालीन धावपट्टी आहे। ही माहिती आपल्याला MADCच्या सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी सागर आवाड आपल्या सोबत जोडले गेले। बारामती विमानतळावर नियमांचं उल्लंघन होत असल्याची माहिती मिळते। सागर, काय सांगाल? नक्की बारामती विमानतळाचा अहवाल जो आहे तो मे ते जूनच्या दरम्यान राज्य सरकारला गुप्तचर यंत्रणेने दिलेला होता। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ATC टावर जो शासनाचा आवश्यक होता तो नाहीये। अनेक त्रुटी ज्या आहेत त्या या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या आणि आपण जर पाहिलं तर या धावपट्टीची जी लांबी आहे किंवा उंची जी लांबी जी आहे ती आपण जर पाहिलं तर 2500 मीटर असणं आवश्यक होतं, मात्र ती 1700 मीटर लांबी त्याची जी आहे ती पाहायला मिळते। आणि अजित पवार ज्या विमानाने आलेले होते ते विमान ज्या धावपट्टीवरती उतरणं आवश्यक होतं त्याची लांबी जी आहे ती 2500 मीटर असणं आवश्यक होतं, मात्र ते 1700 मीटर होतं। त्याचबरोबर या ठिकाणी ऑल कंपाऊंड जे आहे त्या असणं आवश्यक होतं। त्याचबरोबर 5 ते 6 टावर जे आहे ते असणं आवश्यक आहे, मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे हे विमानतळ नाहीये तर वैमानिक प्रशिक्षण एक सेंटर असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे ही माहिती जी आहे ती मे आणि जूनच्या दरम्यान राज्य सरकारला देण्यात आलेली होती। त्यानंतरही या संदर्भात कुठलीही उपाययोजना जी आहे ती बारामती विमानतळावरती करण्यात आलेली नाही आहे। आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र याला म्हणता येईल असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आहे, कारण की अजित पवार सोडले किंवा पवार कुटुंबीय सोडले तर या विमानतळावरती कुठलंही विमान उतरत नव्हतं। त्यामुळे याचा अंदाज आणि या ठिकाणी काय डेव्हलप करणं आवश्यक होतं ते डेव्हलप झालेलं नव्हतं। मात्र मे जूनच्या आसपास हा अहवाल गेलेला होता, कुठली उपाययोजना जी आहे ती झालेली नव्हती। मात्र MADC म्हणजे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी या संदर्भातलं नक्कीच सागर, त्यामुळे आता हा अहवाल मे जून मध्ये सादर करूनही त्यावर अद्याप कारवाई केलेली नव्हती। बारामती विमानतळावर आता नियमांचं उल्लंघन होत आहे का हा प्रश्न समोर होतोय।